डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील। तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहता, मुक्काम पोस्ट राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454। गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आणि नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला 340 तसेच गोदावरी वसाहतीच्या पुनर्वसनाचा आणि जागेचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे। भाजपाचे उपप्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला असून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित एका कार्यक्रमात नागरिकांसमोर त्यांनी स्वतः ही महत्त्वाची घोषणा केली। कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली हा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यात आपल्याला यश आले आहे। विधानसभा निवडणुकीच्या वेळी राहता नगर परिषदेसमोर घेतलेल्या जाहीर सभेत नागरिकांना जो शब्द दिला होता तो शब्द आज आपण पूर्ण केला असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले। सुरुवातीला 340 तसेच गोदावरी वसाहतीतील जागेबाबत अनेक मोठ्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या। ही जागा फॉरेस्टची असून यामध्ये अनेक कायदेशीर अडथळे येतील अशी शंका काहींनी उपस्थित केली होती। मात्र एकदा सुजय विखेंनी शब्द दिला म्हणजे ते कामच होतं। हा नागरिकांचा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवर यशस्वी पाठपुरावा करून सार्थ ठरवला आहे। या जागेच्या मालकी हक्काबाबत सर्वात मोठी अडचण 7-12 उतार्याची होती। या जागेच्या 7-12 उतारावर आधी केवळ सरकार असे नाव लागलेले होते, ज्यामुळे तांत्रिक गुंता वाढला होता। परंतु या महत्त्वाच्या बैठकीच्या अवघ्या 2 दिवस आधी विशेष प्रयत्न करून त्या जागेवर महाराष्ट्र शासन असे नाव अधिकृतपणे लावून घेण्यात आले आहे। या कायदेशीर बदलामुळे आता ही जागा अधिकृत होते आणि कायदेशीर मार्गाने स्थानिक नागरिकांच्या नावावर करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे। शेवटी तुम्हाला तुमची जागा तुमच्या नावावर आणि शेवटी तुम्हाला तुमची जागा तुमच्या नावावर फक्त आणि फक्त सुजय विखे पाटीलच करून देऊ शकतो असा ठाम विश्वास देत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विरोधकांकडून पसरवलेला शेवटी तुम्हाला तुमची जागा तुमच्या नावावर फक्त आणि फक्त सुजय विखे पाटीलच करून देऊ शकतो असा ठाम विश्वास देत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन केले। या घोषणेमुळे गेल्या अनेक वर्षापासून हक्काच्या घरासाठी आणि जागेसाठी संघर्ष करणाऱ्या 340 आणि गोदावरी वसाहतीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत। माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या या मतदारसंघाचे लाडके आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला आजही आठवतं की विधानसभेला सामोरे जाताना राहता नगर परिषदेच्या 340 समोर जेव्हा आपण सभा घेतली तेव्हा मी शब्द दिला होता की विधानसभा झाल्यावर तुमची जागा तुम्हाला मी परत देणार। त्याच मीटिंग मध्ये आमचे पदाधिकारी जे होते, अनेक लोक म्हणायचे फॉरेस्टची जमीन आहे, दादा तुम्ही काय सांगितलं याच्यावर फॉरेस्टचा 7-12 उतारा, बापू तुमचेच वाक्य होते की दादा हे फॉरेस्ट होणार नाही। म्हटलं एकदा सुजय विखे म्हटला म्हणजे ते होतं आणि ते आज आपण करून दाखवलेलं आहे। जो शब्द आपण आजपर्यंत जनतेला दिला, मग तो कुठलाही शब्द असो, आज आपण राजकारणामध्ये ऐश्वर्य कमवलं असेल, वैभव कमवलं असेल, पण मी माझ्या दृष्टिकोनातून जे कमवलंय ते माझा विश्वासार्थ आहे की सुजय विखेच्या एका शब्दावर 40 वर्ष बसलेलं लक्ष्मीनगर एका मीटिंग मध्ये लगेच उठून दुसऱ्या जागी स्थलांतर होतं। ही सुजय विखेची विश्वासार्हता आहे। मी लोकांना शब्द दिला की माझ्या शब्दावर तुम्ही तुमचे घरे काढा, तुम्हाला नवे घर देतो। एकानेही ना पोलीस लावायची गरज पडली, ना गाडी पाठवायची गरज पडली। लोकांनी घरे काढले आणि आज तो प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या 25 लाख रुपयाच्या जागेचा मालक म्हणून शिर्डीमध्ये राहतो। ही साईबाबांच्या आशीर्वादाने आपण करून दाखवलं।
आणि म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगतो की या सगळ्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये अनेक लोक तुमच्याकडे येतील, अनेक लोक तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतील, अनेक लोक तुम्हाला कुठला तरी विरोधाभास निर्माण करायचा प्रयत्न करतील, पण मी तुम्हाला साईबाबांना स्मरून सांगतो, तुम्हाला तुमची जागा तुमच्या नावावर फक्त आणि फक्त डॉक्टर सुजय विखे पाटीलच करून देऊ शकतो, दुसरं कोणीच नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा असा एखादा प्रकल्प येतो, प्रत्येकाला वाटतं मी श्रेय घ्यावं, प्रत्येकाला वाटतं मी कसं काय केलं ते सांगावं, पण याच्या सगळ्या बाबी यांना माहीतच नाही. आज गोदावरी वसाहतचं पुनर्वसन आणि ती जागा त्यांच्या नावावर करायची असेल तर त्या जागेवर सातबाऱ्यावर सरकार म्हणून नाव लागलं होतं. मी या मीटिंग पूर्वी 2 दिवसामध्ये त्या सरकारचं नाव महाराष्ट्र शासन केलं आणि आता ती जागा तुमच्या नावावर करायला आपण सुरू करणार आहोत. राहत्याची जागा 340 गट नंबर. लोक म्हटले वन विभागाचा 7/12 आपण वन विभाग अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. 1972 पासून सगळे कागदपत्र काढले आणि तो वन हा शब्द त्या 7/12 काढला, म्हणून आज 340 ची जागा आज तुमच्या नावावर केली जाणार आहे, हे पण तुम्हाला सांगतो. हे सगळे एका दिवसात होत नाही, हे राजकारण आहे, ही प्रक्रिया आहे. आज या राहत्या शहराच्या जनतेने निर्विवाद 22 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष नामदार साहेबांचे निवडून दिले. साकुरीची ग्रामपंचायत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये लढून दिली आणि एक बदललेलं साकुरी मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं की आज जेव्हा साकुरीचे सगळे लोक आपले मतभेद विसरून एकत्र आले तर मागच्या 1 वर्षामध्ये सरपंच साक्षीदार आहे, सचिन असेल, पप्पू असेल, मागच्या 1 वर्षामध्ये आपण एकट्या साकुरीच्या विकासासाठी जवळपास 5 कोटी रुपयाचा निधी दिला आणि आज प्रत्येक साकुरीच्या गल्लीमध्ये गटारी होत आहेत, रस्ते होत आहेत. हे साकुरी आपल्याला निर्माण करायचं. राहत्याला किती निधी दिला हे जर मी सांगायला गेलो तर मग परत त्याचा वाद व्हायला नको, म्हणून मी त्यावर बोलणार नाही. कारण की आम्ही या विश्वासामध्ये जगतो की जेव्हा मतदान टाकण्यासाठी बाहेर जातो, जेव्हा मतदान करून बाहेर येतो आणि जेव्हा मतदान टाकलेल्या व्यक्ती निवडून येतो, तर आज या मतदारसंघाचा आमदार किंवा आज या जिल्ह्याचे पालकमंत्री हे विखे पाटील नाहीयेत. आज या जिल्ह्याचा पालकमंत्री तो प्रत्येक मतदार आहे, ज्यामुळे विखे पाटील पालकमंत्री, आणि म्हणून प्रत्येक मतदाराला, प्रत्येक गरीब माणसाला या मतदारसंघामध्ये मी आमदार आहे, मी पालकमंत्री आहे, मी विखे पाटील परिवाराचा सदस्य आहे, सुजय विखे पाटील माझा मुलगा आहे, सुजय विखे पाटील माझा नातू आहे, सुजय विखे पाटील माझा मित्र आहे, या भावनेत आपण काम करतो आणि हा कौटुंबिक जिव्हाळा आपल्याला कायम ठेवायचा आहे. या देशामध्ये कितीही वाद हो, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, पण आजपर्यंत 40 वर्षाच्या इतिहासामध्ये आणि पुढचे 40 वर्ष जाती आणि धर्माच्या नावावर या शिर्डी विधानसभेमध्ये कुठलाही वाद सुजय विखे होऊ देणार नाही. डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता, हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार, तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शीतलता घालवून ताठरपणा उपचार, दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध. तर बघताय काय, आजच संपर्क करा. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 94 20 63 67 36 किंवा 82 08 42 33 24.